गोलंदाजी मार्कवरती एक मोस्ट एक्सपिरियन्स बॉलर आपण पाहतोय. स्ट्राईकवरती बॅटर आपण पाहतोय लकी आपल्याला पाहायला मिळतील. नॉन स्ट्राईकवरती अक्षय ही जोडी. स्टार्ट ऑफ द मॅच या ठिकाणी सुरुवात होते. फर्स्ट बॉल राऊंड द विकेटने. पहिलाच बॉल बॅटची एज लॉंग स्टॉप रिझनला चेंडू त्या ठिकाणी दाखल झालाय. एक धाव या चेंडूवरती येईल. पहिल्या चेंडूवरती सिंगल या ठिकाणी परिपूर्ण केले गेले. सिंगलने श्रीगणेश झालाय. टीम विघ्नहर्ता ग्रुप या टीमचा प्रथम बॅटिंग करत असताना टॉस झाल्यानंतर इथून बॅटिंग करावी लागते या दुपारच्या सत्रामध्ये. पहिल्या चेंडूचं केलं या ठिकाणी झालंय. एक धाव स्कोरवरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा किशोर बॉलिंग ट्रॅकवरती राऊंड द विकेटने. फ्रंट फूटला येऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता. शॉर्टपूल या ठिकाणी केला गेला. बॅकवर्ड ऑफ स्क्वेअरली गेला. चेंडू निघून जातोय. तत्पूर्वी डीपमधून शतशक पुढे नॉन स्ट्रायकिंगवरती या ठिकाणी डोक्याची घंटा वाजलाय आणि यस अंपायर फिंगर्स अप नाव. विकेट जाईल. अक्षयला इथून रनआउट चिरपामध्ये जावं लागणार आहे. शॉर्ट रन असेल म्हणजे एकी धाव इथून ऍड केली जाणार नाहीये. विकेट जातो रनआउट चिरपामध्ये. कमॉन डीजे. जंगल में कई शेर भला भला ना करतोय ढेर. और जंगल में है कई शेर भला भला ना करतोय ढेर. कधी सरण माग वाऱ्याचा वेग अड्याचा रायडर. कधी सरण माग वाऱ्याचा वेग अड्याचा रायडर. चला नवीन फलंदाज लवकरात लवकर मैदानात शतमध्ये दाखल व्हायचंय. रनआउट चिरपामध्ये पहिला धक्का या ठिकाणी लागलाय. टीम विघ्नहर्ता ग्रुपला एक महत्त्वाचा विकेट या ठिकाणी गमावलाय. टीम विघ्नहर्ता ग्रुपने अक्षयच्या रूपामध्ये नवीन फलंदाज जतीन नॅट नंबर 3 वरती दाखल झालाय. 2 बॉल्स आतापर्यंत खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. स्कोरकार्डचा जर विचार केला तर एक धाव स्कोरकार्डवरती लागले गेले. हिरवगार वातावरण आपण पाहतोय चहू बाजूंना आणि या वातावरणामध्ये SP बॉयज ट्रॉफी एक चांगलं कॉम्बिनेशन आपण पाहतोय. दुसरा दिवस या स्पर्धेचा आपण पाहतोय. आजचा टेंबीखोडा वेगट या स्पर्धेच्या माध्यमातून उद्याच्या दिवसामध्ये आजच्या दिवसामध्ये टेंबीखोडा गट आपण पाहतोय. जागृतजी पाटील मी विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचं. एक सुंदर व्यक्तिमत्व आणि शुभमदादा पाध्ये यांचे जवळीक मित्र आपण पाहतोय. त्यांना मी विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हा. 2 धावा या चेंडूवरती परिपूर्ण केल्या गेल्यात. दुहेरीवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. 3 बॉल्स आतापर्यंत खेळ झालाय. धावा झाल्या स्कोरकार्डवरती 3. उत्कर्षजी पाटील या ठिकाणी या स्कोरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. धनसर गावाचा एक सुंदर आवाज एक ग्रेट कॉमेंटेटर आपण पाहतोय आणि सध्या स्कोरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. 3 बॉल आतापर्यंत फेकून झालेत. पुढचा बॉल घेऊन ऑफ साईडला चेंडू या ठिकाणी दाखल झालाय. बॅकवर्ड ऑफ पॉईंटच्या दिशेने चेंडू निघून जातोय. प्रेम आपल्याला पाहायला मिळतोय. यष्टीरक्षकच्या भूमिकेमध्ये नॉन स्ट्राईकवरती पैकी या ठिकाणी केलंय. तत्पूर्वी 2 धावा पुनश्च एकदा या ठिकाणी परिपूर्ण होत असताना सध्या तरी दोन्ही फलंदाजांचा जर विचार केला तर सिंगल डबलवरती जास्त लक्ष वेधित करतायत. मोठे फटके मारण्याचा प्रयत्न जरूर होतोय मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत कॉन्फिडंटली ते स्ट्रोक येत नाहीत परंतु सिंगल डबलवरती नक्कीच या ठिकाणी जास्त लक्ष वेधित केलंय. 4 बॉल आतापर्यंत फेकून झालेत. धावा झाल्या स्कोरकार्डवरती 5. अजून इथून 2 बॉलचा खेळ बाकी आहे या फर्स्ट ओव्हरमधील. किशोरांचं कौतुक करावं लागणार आहे कारण ज्या पद्धतीने आतापर्यंत गोलंदाजी केलंय अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. फॉर एक्झाम्पल ज्या प्रकारे हा चेंडू आपण पाहिला यॉर्क लेंथला पिक केला होता आणि तिथून डिफिकल्ट झालं होतं जतीनला मोठा स्ट्रोक मारणं. एक धाव जरूर मिळेल या चेंडूवरती. शेवटचं आणि अंतिम बॉल असेल या षटकामधील 5 बॉलचा आतापर्यंत खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. एका बाजूला संघ आहे मनीष 11 बेलपाडा आणि त्यांना 2 नाद करतोय विघ्नहर्ता ग्रुप. या 2 बलाढ्य संघांमध्ये एक मोठी झुंज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु इथे बॅटची एज होती आणि यस पंचांचं बोट आकाशाकडे गेलंय. दुसरा धक्का टीम विघ्नहर्ता ग्रुप या संघाला. मिस्टर चतुर बॅक टू द पेव्हिलियन गॉन. पहिल्या षटकाचा या ठिकाणी खेळ समाप्त झालाय.
धावा मात्र या ठिकाणी पाहायला मिळाल्या 6 आणि 2 विकेट मिळवले. एका फ्रंटलाईन बॉलर त्याची भूमिका त्याने चोखपणे पार पाडलाय. त्याचा जो रोल होता तो रोल त्याने योग्य रीतीने प्ले केलाय. बॉलिंग ट्रॅकवरती राहुल आपण पाहतोय षटक क्रमांक 2 फेकण्याकरिता या ठिकाणी दाखल झालाय. दुसरं षटक राहुलच्या हातामध्ये सुपूर्द केले गेले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन ॲट नंबर 4 वरती उद्देश आपण पाहतोय. आता उद्देशला इथून उद्देश त्याचे स्पष्ट करून द्यावे लागणार आहेत कारण संघ अडचणीत आहे. बॅकफुटला पाहायला मिळतो विघ्नहर्ता ग्रुप या फर्स्ट इनिंगमध्ये. राहुल पुढचा बॉल, पहिलाच बॉल वेगवान या ठिकाणी पाहायला मिळाला. इष्टरक्षक बीट झालाय आणि त्यानंतर लॉंग स्टॉपला जो मोठा गॅप आहे तिथून चेंडू क्लिअर झालाय. पहिल्याच चेंडूवरती या ठिकाणी नशिबाची साथ मिळते, चौकार आलाय. डबल डिजिटमध्ये स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 10 या आकड्यावरती. या चौकाराच्या सहाय्याने पहिल्याच चेंडूवरती मात्र 4 धावा या ठिकाणी मिळत आहेत विदाऊट बॅटने. दुसऱ्या षटकाला या ठिकाणी प्रारंभ झालाय. दुसरं षटक मात्र या ठिकाणी राहुल हाताळताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती दुसरा बॉल. इथे पुन्हा एकदा बाउन्सरचा उपयोग या ठिकाणी केला होता परंतु इथे बॅकअप चांगला मिळालाय त्यामुळे कुठलीही धावा या चेंडूवरती मिळणार नाहीये. 2 बॉलचा आतापर्यंत खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. चांगला कमबॅक इथे म्हणता येईल. पुन्हा एकदा जर पाहिलं तर राहुल आपल्याला पाहायला मिळतो आपल्या संघासाठी इथून चांगली गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. ज्या प्रकारे किशोरने गोलंदाजी केली त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून चालत असताना मिस्टर राहुल फॉर एक्झाम्पल पुन्हा एकदा चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी. वेग मात्र भन्नाट आहे आणि त्याचबरोबर अचूक टप्पा या दोन्ही गोष्टी मात्र राहुलकडे आहेत आणि त्याचा पुरेपूर उपयोग या ठिकाणी करतोय. जे बॉलिंग बेसिक्स आहेत त्या बेसिक्सचा पुरेपूर फायदा या ठिकाणी घेतोय राहुल मैदानाच्या आतमध्ये. मागचे 3 बॉल मात्र फलंदाजाला खेळू दिलेले नाही आहेत. 3 बॉलचा आतापर्यंत खेळ झालाय. धावा झाल्या स्कोर कार्डवरती 10. पहिल्या षटकामध्ये 6 धावा आणि 2 विकेट आले. त्यानंतर या षटकामध्ये 3 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत आणि तिन्ही चेंडू योग्य टप्प्यावरती आतापर्यंत हाताळलेत. पुनश्च एकदा क्रॉस द बॅटने केल्याचा प्रयत्न, चेंडू आणि फळीमध्ये कॉन्टॅक्ट होत नाहीये. ते संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे मिस्टर जतीनचा. सलगचा तिसरा डॉट बॉल या ठिकाणी आपण पाहतोय. 4 बॉलचा या ठिकाणी खेळ झालाय. सुरुवात चौकाराने झाली परंतु त्यानंतरचे जे 3 चेंडू आहेत ते 3 चेंडू नक्कीच संघर्ष करायला लावल्यात. राहुलकडे जो अनुभव आहे तो अनुभव या ठिकाणी 50 लावतोय. पुन्हा एकदा चांगला बॉलर बॅक ड्राईव्ह या ठिकाणी खेळलाय. समोर चेंडू निघून जातोय. लॉंगऑफचं शतक मात्र या ठिकाणी लॉंग चेस करावी लागणार आहे. थोडासा स्केट झालाय. बॅकअप मिळेल. तत्पूर्वी 2 धावा या चेंडूवरती परिपूर्ण करतायत. धुळीने धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती 12 रन्स स्कोरवरती आपण पाहतोय. शेवटचा आणि अंतिम बॉल असेल दुसऱ्या षटकामधील परंतु ज्या प्रकारे गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते पूर्णपणे एफर्ट्स आपण पाहतोय ते 99% डेडिकेशन या ठिकाणी दिले मिस्टर राहुलने. आपले पूर्णपणे एफर्ट्स मैदानाच्या आतमध्ये लावतोय. जो निर्णय या ठिकाणी घेतला होता मनीष 11 बेलपाडा संघाने तो सार्थ करून दाखवलाय. टॉस जिंकल्यानंतर ऑफ साईडला स्ट्रोक या ठिकाणी आपण पाहतो. एक्स्ट्रा कवचा शतक पुढे येईल. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळते. तत्पूर्वी 2 धावांचा कॉल आहे आणि 2 धावा या ठिकाणी परिपूर्ण होत आहेत. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमचे टोटल फलकावरती 14. या षटकामध्ये जर पाहिलं तर राहुलने चांगली कामगिरी केली. पहिल्या षटकामध्ये 6 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा. 2 षटकांचा या ठिकाणी खेळ संपलाय. धावा झाल्या स्कोर कार्डवरती 14. लॉस ऑफ द 2 विकेट्स. या जाऊयात आपण कुंदनकडे. सॉन्ग आपण ऐकलं आणि साई पद्दे 22 पॉवरचे बिग फॅन आहेत. तिसरं षटक फेकण्याकरिता पुन्हा एकदा फ्रंटलाईन बॉलरला इन्व्हाइट केले गेले. किशोर आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती. 2 षटकांचा या ठिकाणी खेळ संपलाय. 14 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. 7चा करंट रन रेट आतापर्यंत मेंटेन केलाय. बॉलिंग ट्रॅकवरती मिस्टर किशोर. पहिलाच बॉल या ठिकाणी ऑन ड्राईव्ह केला गेला. लॉंगॉनच्या दिशेने चेंडू निघून जातोय. लॉंगॉनचं शतक पुढे येतोय. तत्पूर्वी एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नॉन स्ट्राईकवरती नक्कीच थोडासा धोका निर्माण झाला होता परंतु वेग प्रचंड आहे. 2 धावा येत आहेत. दुहेरीने धावसंख्या फलकावरती 16 रन्स स्कोरवरती आपण पाहतोय. उद्देश आणि जतीन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि या जोडीच्या मदतीनं चांगली पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये बिल्ड होते. पहिल्या चेंडूचा या ठिकाणी खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. पुन्हा एकदा दुसरा बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती मिस्टर किशोर आपण पाहतोय. समोर
उद्देशकडे ती काबिलियत आहे मोठे स्ट्रोक मारण्याची. आता ते इम्प्लिमेंट करावी लागणार आहे मैदानाच्या आतमध्ये. चांगला बाउन्सर या ठिकाणी पाहायला मिळाला. बाउन्सरचा उपयोग या ठिकाणी केला होता. उद्देशासाठी हा एक तिखट बाउन्सर नक्कीच होता. 2 बॉल आतापर्यंत फेकून झालेत. 2 बॉलच्या समाप्तीनंतर स्कोरकार्डचा विचार केला तर 16 धावा स्कोरकार्डवरती आपण पाहतोय. पुढचा मॅच आपल्याला पाहायला मिळेल जय श्रीराम एन्जॉय आणि त्यांना 2 हात करेल गायत्री स्पोर्ट्स. या 2 संघांमध्ये एक मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. 5वा सामना असेल दुपारच्या 17 मध्ये. आउटसाईड द लेग स्टंप चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. स्क्वेअर चेंडूचा मारा या ठिकाणी आपण पाहतोय. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 17च्या घरामध्ये. हा पहिला एक्स्ट्रा बॉल ह्या इनिंग्स आपण पाहतोय. पहिल्या 2 षटकांमध्ये एकही एक्स्ट्रा बॉल फेकला गेला नव्हता. म्हणजे अचूक टप्प्यावरती गोलंदाजी, ती ॲक्युरेसी गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळाली. लॉंग स्टॉपला चांगला बॅकअप मिळतोय. तत्पूर्वी 1 धाव परिपूर्ण केली गेले. वाईट +1 म्हणजे एकूण 2 धावा या चेंडूवरती मिळतील. धुळीने स्कोरकार्ड जाऊन पोहोचतोय फलकावरती 19 रन्स स्कोरकार्डवरती आपण पाहतोय. गोलंदाजांचं कौतुक करावं लागणार आहे कारण इथून मोठे फटके खेळण्यापासून दूर ठेवले फलंदाजांना. त्या बॅटरच्या रेंजपासून चेंडू दूर मात्र पिचिंग केली जाते. किशोर आणि राहुल दोन्ही अनुभवाचे गोलंदाज आहेत आणि त्यांचा अनुभव या ठिकाणी दाखवून दिला मागच्या 3 षटकांमध्ये. किशोर सुद्धा या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतायत. ऑफसाईडला मिसटाईम स्ट्रोक झाला होता. एक्स्ट्रा कव्हरवरून शतक पुढे येईल. 1 धाव परिपूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय मैदानामध्ये आणि 2 धावा या ठिकाणी परिपूर्ण होत असताना 21 धावा स्कोरकार्डवरती आपण पाहतोय. चेंडू फेकून झाला आतापर्यंत 3 बॉलचा आतापर्यंत खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला. मागच्या 2 षटकांचा जर विचार केला तर जी इकॉनॉमी होती ती दुहेरी आकड्याच्या माध्यमातून आलेली नव्हती. पहिल्या षटकामध्ये 6 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा. ह्या इनिंगचा जर विचार केला तर 2 एक्स्ट्रा बॉल आतापर्यंत फेकले गेलेत. पुन्हा एकदा बाउन्सरचा उपयोग या ठिकाणी आपण पाहतोय. जतीनचा वीक पॉईंट काय ओळखतायत किशोर आणि त्या वीक पॉईंटमध्ये गोलंदाजी या ठिकाणी केली जाते. त्या स्ट्रॉंग झोनपासून मात्र या ठिकाणी चेंडू दूर ठेवत आहेत. पुन्हा एकदा चेंडूची सांगता होते. या इनिंगचा जर विचार केला तर मोठ्या प्रमाणामध्ये निर्धाव चेंडू हाताळले गेलेत. किशोर आणि राहुल या 2 गोलंदाजांच्या माध्यमातून सध्या संघर्ष सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. जतीन आणि उद्देश या 2 फलंदाजांचा. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती किशोर. इथे मात्र ऑफसाईडला स्ट्रोक मात्र या ठिकाणी कॉन्फिडंटली नाही आहे. डाऊन दी बॉल फिल्डर येईल का तर थोडेसे दूर मात्र या ठिकाणी पाहायला मिळाले. 2 धावा या सुद्धा चेंडूवरती येत आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी चालवला आहे मैदानाच्या आतमध्ये आणि 3 धावा परिपूर्ण करत असताना रनिंग बिटवीन द विकेट जरूर चांगली आहे परंतु इथून मोठे स्ट्रोक येत नाही आहेत. चेंडूंचा जर विचार केला तर 5 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झाला आहे. स्कोरकार्डचा जर विचार केला तर स्कोरकार्डवरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत 24. बॅटिंग कार्डचा जर विचार केला तर अक्षय आणि चतुर या 2 फलंदाजांच्या माध्यमातून तितकासा चांगला खेळ झाला नाही परंतु त्यानंतर जतीन आणि उद्देश चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतील का येणाऱ्या 2 षटकांमध्ये. सध्या तरी किशोरच्या गोलंदाजीवरती सिंगल डबलवरती जास्त लक्ष वेधित करतायत. फुल टॉस बॉल होता. मिड विकेटच्या दिशेने बॉल जाईल. डीपवरून शतक पुढे येतोय. तत्पूर्वी 1 धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नॉन स्ट्राईकवरती फेकी केलाय आणि 2 धावा परिपूर्ण करत असताना षटक क्रमांक 3 या ठिकाणी समाप्त झाले. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावांची गती फलकावरती जाऊन पोहोचते. एकंदरीत आपण पाहतोय 26च्या घरामध्ये 26 रन्स स्कोरकार्डवरती लागले गेल्यात. एक छोटंसं ब्रेक घेऊयात. कॅन्डीच्या दिशेने मागच्या वर्षी ओपन हाफमधून काय बॅटिंग मात्र केले होते. मोठ्या प्रमाणामध्ये स्ट्रोक जे आले होते ते ड्रिल स्कूपच्या माध्यमातून स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आले होते आणि प्रमोद सरांनी कालच उल्लेख त्याचा केला. षटक क्रमांक 4 फेकण्याकरिता स्वप्नील बॉलिंग ट्रॅकवरती इन्व्हाइट केले गेले. 26 धावा स्कोरकार्डवरती लागले गेलेत. पहिलाच बॉल बॅटची एज आणि यष्टीरक्षक या ठिकाणी कुठली चुकी करत नाही आहे. जतीनने आपली विकेट या ठिकाणी गमावले. तिसरा धक्का टीम विघ्नहर्ता टेंबेकडवे संघाला.
26 या धावसंख्येवरती तिसरा धक्का या ठिकाणी लागला आहे विघ्नहर्ता ग्रुप या संघाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आदित्य 5व्या क्रमांकावरती. उद्देश अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल जय श्रीराम एन्जॉय आणि त्यांना 2 हात करेल गायत्री स्पोर्ट्स. 5वा सामना असेल दुपारच्या 17मध्ये. सध्या जवळ मॅचच्या दिशेने पहिला डाव सध्या मैदानामध्ये सुरू आहे. विघ्नहर्ता ग्रुप टॉस हरल्यानंतर इथून बॅटिंग करावी लागली, परंतु कॅप्टनने सांगितलं होतं की जर आम्ही टॉस जिंकलो असतो तर बॅटिंग घेतली असती. म्हणजे मनानुसार निर्णय जरी लागला होता, परंतु इथून चांगली बॅटिंग झाली नाही आहे. एक धाव या ठिकाणी येते बाईच्या स्वरूपामध्ये. सिंगलवरती सॅटिस्फाईड व्हावं लागणार आहे. सिंगलला धावसंख्या फलकावरती 27 रन्स स्कोरवरती आपण पाहतोय. पहिल्याच चेंडूवरती अजून एका ब्रेक थ्रू आपल्या संघासाठी मिळवून दिल्या गेल्या, कारण मागची 2 षटकं जर पाहिली तर मागची 2 षटकं विकेटलेस राहिली होती आणि या षटकामध्ये विकेटची नितांत गरज होती. तो विकेट या ठिकाणी मिळवला. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती स्वप्नील राऊंड द विकेटने. खूप असं लेगस्टम्पच्या बाहेर चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. सध्या राजापूरकर सरांचा इशारा येतो, इट्स व्हाईट बॉल. 2 बॉल आतापर्यंत फेकून झालेत मैदानामध्ये. तिसरं षटक जर पाहिलं तर किशोरने चांगली गोलंदाजी केली होती. 4थ्या षटकाला सुरुवात झाली. 4थ्या षटकामधील 2 बॉल आतापर्यंत फेकून झालेत. त्या 2 बॉलमध्ये इथे मात्र फटका चांगला आहे. बॅटचा फेस ओपन केला आणि सरळ स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड स्ट्रोक येतोय आउट ऑफ दी पार्क. षटकार उद्देशच्या बॅटमधून मॅक्झिमम 6. षटकाराच्या सहाय्याने पुन्हा एकदा आत्मविश्वास जो कचला होता तो पुन्हा एकदा दुगणित झाला असेल. 3 बॉल आतापर्यंत फेकून झाले. स्कोर कार्डवरती 34 धावा लागल्या गेल्यात. उद्देशच्या बॅटमधून षटकार आलाय. जशी उद्देशला स्ट्राईक मिळाली, आक्रमण केला आणि सरळ चेंडूला पाठवलं. समोर षटकार येताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. क्लीन बॉलच्या रूपामध्ये त्या षटकाराचं उत्तर आहे चेंडूवरती दिलंय. फलंदाज उद्देश बॅक टू द पॅव्हिलियन. दोन विकेट स्वप्नीलने आपल्या संघासाठी मिळवून दिलेत या षटकामध्ये. विकेट टेकरची सध्या भूमिका तो निभावतोय मैदानामध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय मिस्टर देवानंद. एक कॅश प्राईज झाले देवानंद पाटील यांच्यासाठी. जर 3 धावा जर पळून काढल्या देवानंद पाटील यांनी तर 500 रुपयांचं कॅश प्राईज. विकी पाटील यांच्याकडून हे कॅश प्राईज आपण पाहतोय. त्या 3 धावांमधील 1 धाव तर पूर्ण झालाय, म्हणजे अजून 2 करायचे आहेत. 5 बॉलचं केलं झालं. शेवटचं अंतिम बॉल असेल. स्कोर कार्डवरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत 35. शेवटचं अंतिम बॉल असेल, परंतु या षटकामध्ये ज्या प्रकारे नक्कीच कौतुकास्पद कामगिरी झाली. स्वप्नीलची 2 विकेट मिळवल्यात. 1 षटकार जरूर आला त्याच्या विरोधामध्ये. इथे स्लॉटमध्ये बॉल होता, प्लॉटच्या बाहेर फेकून दिलाय मिड विकेटला षटकार.
पुन्हा एकदा गाडी ट्रॅकवरती आले. टीम विघ्नहर्ता ग्रुप या संघाची आदित्यच्या बॅटमधून षटकार आलाय. मागच्या षटकाचा जर विचार केला तर 2 षटकार सुद्धा आले, 2 विकेट सुद्धा आले. धावसंख्या फलकावरती 41च्या घरामध्ये 41 रन्स स्कोरवरती आपण पाहतोय. चला जास्त वेळ आपण घालवू नका मैदानामध्ये, कारण आजचं शेड्यूल आपण आपल्याला पूर्ण करायचं आहे. देवानंद पाटील यांच्यासाठी एक कॅश प्राईज आहे. जर एका चेंडूमध्ये जर 3 धावा पळून काढल्या तर 500 रुपयांचं कॅश प्राईज विकी पाटील यांच्या मदतीनं आपण पाहतोय. षटक क्रमांक 5 फेकण्याकरिता अमित आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती. एक लेफ्ट आर्म सीमर आपल्याला पाहायला मिळेल या स्लॉग ओव्हरमध्ये, आणि हे भवितव्य आहे बेलपाडा क्रिकेट या संघाचं. धावा झाल्या स्कोरकार्डवरती 41, 41 रन स्कोरकार्डवरती आपण पाहतोय. 10.25च्या सरासरीने आतापर्यंत धावा बनवल्या गेल्यात मागच्या 4 षटकांमध्ये. पहिलाच बॉल चांगल्या टप्प्यावरती आहे का पाहायचा आहे. लॉंग स्टॉपला चेंडू या ठिकाणी ट्रॅव्हल करतोय. तत्पूर्वी एक धाव या चेंडूवरती परिपूर्ण केले गेले. स्लॉग ओव्हरचा पहिला चेंडू या ठिकाणी फेकून झालाय. पहिल्या चेंडूवरती सिंगल आलाय आणि आदित्यला स्ट्राईकवरती आणलं गेलं, कारण आदित्यच्या बॅटमधून षटकार आलाय आणि त्याच्याकडे ते पोटेन्शियल नक्कीच आहे, तो टेम्परामेंट त्याच्याकडे. त्यामुळे येणाऱ्या 5 बॉलमध्ये त्याच्याकडून अशा अपेक्षा असणार आहेत डगआउटमधून. टीम विघ्नहर्ता ग्रुप या संघाला 45 धावा स्कोर कार्ड होती आपण पाहतोय. शेवटच्या 5 बॉलचं खेळ बाकी आहे. स्लोअर 1 या ठिकाणी पाहायला मिळाला. बॉडीला ड्रिल करून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय लॉंग लेगला. तत्पूर्वी एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न स्ट्राईकमध्ये फेकी झाले. तिसरी धाव सुद्धा घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये, आणि तिसऱ्या धावेवरती या ठिकाणी फलंदाज क्रीजमध्ये सुखरूपरित्या पोहोचलाय. 3 धावा या ठिकाणी परिपूर्ण केल्या गेल्या. 3 धावेने टीमची टोटल फलकावरती 45, 45 रन स्कोरवरती आपण पाहतोय. अजून इथून 2 चेंडू फेकून झाले. अजून इथून 4 बॉलचं खेळ बाकी आहे. अमित वरती एक मोठी जबाबदारी या ठिकाणी टाकली या स्लॉग ओव्हरमध्ये. समोर देवानंद आपल्याला पाहायला मिळत आहेत. आउटसाईड द लेग स्टंप चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय. अवंतरी चेंडूचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. एक्स्ट्रा बॉल या ठिकाणी हाताळला गेलाय. धावसंख्या फलकावरती 46, 46 धावा स्कोरवरती आपण पाहतोय. SP बॉयज ट्रॉफी 2024 आपण पाहतोय. आजचा दुसरा दिवस. टेंबी खडवे गट या गटामधील सामना क्रमांक 4 आपण पाहतोय. पुढचा मॅच आपल्याला पाहायला मिळेल जय श्रीराम एन्जॉय आणि त्यांना 2 हात करेल गायत्री स्पोर्ट्स. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आपण टॉससाठी सज्ज राहायचं आहे. फुल टॉस या ठिकाणी पाहायला मिळाला, परंतु फुल टॉसवरती कुठल्याही प्रकारच्या धावा या ठिकाणी येत नाही आहेत. एकच धाव फक्त मिळेल या चेंडूवरती लेग बायच्या स्वरूपामध्ये. स्लॉग ओव्हरमध्ये अमितची चांगली कामगिरी आपण पाहतोय. ज्या प्रकारे पहिल्या 4 षटकांमध्ये गोलंदाजी झालंय, त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून चालत असताना चेंडू फेकून झाला. आतापर्यंत 3 बॉलचं केलं आतापर्यंत झालाय मैदानाच्या आतमध्ये. मोठे फटके खेळण्यापासून दूर ठेवलंय फलंदाजांना. ज्या टप्प्यावरती गोलंदाजी आपण पाहतोय अमितची, एक टॅलेंटेड प्लेअर आहे आणि त्याच्या टॅलेंटला इथून ट्रॅक सापडेल का येणाऱ्या 3 बॉलमध्ये, हा एक मोठा प्रश्न असणार आहे. आणि समोर आदित्य ज्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय. बॅटची एज लॉंग स्टॉपला क्षेत्ररक्षक लावलाय. पोटेन्शियल नक्कीच आहे. एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवला आहे, परंतु इथे मात्र क्षेत्ररक्षकांची चांगली साथ मिळत नाही आहे. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केले. पुन्हा एकदा आदित्यला स्ट्रायकिंगवरती आणलं गेले, कारण अजून इथून 2 बॉलचं खेळ बाकी आहे. 49 स्कोरकार्डवरती 49 रन स्कोरकार्डवरती आपण पाहतोय. 4 बॉलचं इथून खेळ झालाय. जय श्रीराम एन्जॉय आणि गायत्री स्पोर्ट्स दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आहे टॉससाठी आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. इनिंग्स ब्रेकमध्ये आपण टॉस करूयात. फुल टॉस बॉल ऑन साईडला स्विंग केलाय. बॅकवर्ड ऑफ स्क्वेलिकचा क्षेत्ररक्षक पुढे येतो. तत्पूर्वी स्किड झालाय. 2 धाव्यांचा कॉल आणि 2 धावा परिपूर्ण करत असताना 51 धावा फलकावरती. थर्ड अंपायरला मात्र या ठिकाणी रेफर केले गेले भीमरसाठी. इथून चेक केल्या जाईल. 51 धावा स्कोरवरती आपण पाहतोय. टीम विघ्नहर्ता ग्रुप या संघाच्या प्रथम फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतर होणारा सामना जय श्रीराम एन्जॉय आणि गायत्री स्पोर्ट्स या 2 संघांमध्ये. त्यानंतर फर्स्ट राऊंडचा शेवटचा मॅच आई जलबादेवी सरावली आणि पवनसूत या 2 संघांमध्ये 6वा सामना असेल. इट्स नो बॉल, म्हणजे अजून इथून 2 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. आणि
52 धावा स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. पुढचा बॉल असेल फ्री हिट. आता या फ्रीटच्या बॉलवरती आदित्य स्ट्रायकिंगवरती आहे. समोर अमित आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू मात्र नक्कीच अशा प्रकारे हाताळला जाईल. अमित लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. चांगला स्विंग होताना पाहायला मिळाला आणि या चेंडूवरती फ्रीटच्या बॉलवरती कुठल्याही प्रकारची धावा आली नाही आहे. शेवटचा आणि अंतिम बॉल असेल अमितच्या षटकामधील. नो बॉल जरूर आला परंतु त्यानंतर सुद्धा कमबॅक होताना पाहायला मिळाला आहे. शेवटचा आणि अंतिम बॉल घेऊन अमित बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झाले. धावा झाल्या स्कोर कार्डवरती 52 रन स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. कॉन्फिडेंटली स्ट्रोक मात्र नव्हता. लॉंग लेगला चेंडू निघून जातो. एकदा पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवला. स्ट्रायकिंगवरती फेकी या ठिकाणी केलं आहे आणि या फलंदाज स्किट झाल्यात. दुसऱ्या धावेवरती विकेट या ठिकाणी जाईल. 53 धावा स्कोर करते आपण पाहतोय. 54 धावांचा टार्गेट या ठिकाणी सेट केले गेले. 54 टू विन असेल. जर टॉस साठी जय श्रीराम एन्जॉय आणि गायत्री स्पोर्ट्स दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती आपण टॉससाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. सामना क्रमांक 5 आपण पाहणार आहोत. 54 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलं आहे. 54 टू विन असेल 5 षटकांमध्ये. मनीष इलेव्हन बेलपाडा संघासमोर 54 धावांचं लक्ष आपण पाहतोय. चला टॉस या टॉस बॉक्समध्ये आपण जाऊयात. जय श्रीराम एन्जॉय आणि गायत्री स्पोर्ट्स या दोन संघांमध्ये पुढील मॅच आपण पाहणार आहोत आणि त्याचा टॉस आपण करतोय. संघाचे कॅप्टन आपण यायचे. स्पीड ट्रॉफी 2024चा क्रिकेटचा महासंग्राम एक पत्तीची स्पर्धा आपण प्रोलिंक स्पोर्ट्सच्या माध्यमातून पाहतात. तमाम प्रेक्षक जे दुपारच्या सत्रामध्ये आमच्याबरोबर जॉईन झालेले आहेत आणि या अत्यंत सुंदर अशा क्रिकेटच्या खेळाचा आनंद घेतात. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. जय श्रीराम एन्जॉय आणि गायत्री स्पोर्ट कॅप्टन प्लीज जास्त वेळ घेऊ नका. गायत्री स्पोर्ट कॅप्टन जय श्रीराम एन्जॉय. गायत्री स्पोर्ट याच दरम्यान सादिक सरांना विनंती करेन. सादिक सर टॉस करूया आपण लगेच. सादिक राजापूरकर उत्कृष्ट खेळाडू, पंच, आयोजक. श्रीराम संघाचे कॅप्टन या वेळेला टॉससाठी एस पी बॉयची मागणी झाली आहे. वेडी आलेली आहे. क्रिकेटचं वेळ या ठिकाणी वेडी कामने लावलेलं आहे आणि आता गायत्री स्पोर्ट्स संघाचे कॅप्टन टॉस जिंकला. काय निर्णय घेणार आहात? क्षेत्ररक्षण. अत्यंत महत्त्वाचा सामना आपण मैदानावरती पाहणार आहोत. महत्त्वाचा खेळ आहे. आज स्पेशल तुमच्यासाठी संधी आहे. कसं बघताय? तसं तर आम्ही चांगला प्रयत्न करू जिंकण्याचा. संधी शुभम पाध्ये सरांनी तुम्हाला दिलेली आहे. 1 लाखाची मोठी स्पर्धा तुम्ही घेताय, तेव्हा कसं वाटतंय तुम्हाला? त्यांचा मी मनापासून आभार मानतो की आमचा गट ठेवला त्यांनी एवढ्या मोठ्या स्पर्धेत आणि त्यांचा आम्ही धन्यवाद करतो पूर्ण मनापासून.
तुम्हाला शुभेच्छा आहे. टाळ्यांचा गजर करत असताना तुझे पाठीराखे आपण बघतोय. या संधीकडे तुम्ही कसे बघता? अत्यंत महत्त्वाचा सामना आहे. मॅचबद्दल तर भरपूर चर्चा होईल, तुमचं प्लॅन सगळे तयार आहेत, परंतु शुभमजी पाध्ये मला वाटतं यावेळेला टी शर्ट अत्यंत महत्त्वाचं म्हणजे हा सामना तुमच्यासाठी प्रतिष्ठा पडायला लागेल. पण ज्या पद्धतीनं 1 लाखाची लाख मोलाची स्पर्धा खेळायची संधी तुम्हाला मिळते त्याबद्दल काय सांगाल? शुभम पाध्यचे मी मनापासून आभार मानतो, त्याने आम्हाला इथे खेळायला संधी दिल्याबद्दल. बॅटिंग करताच आणि फायटिंग टोटल काय असेल? 60+. तुम्हाला शुभेच्छा आहेत. या ठिकाणी दोन्ही मातबर संघामध्ये ही लढाई आपण पाहणार आहोत. अर्थात आज या ठिकाणी एक वेगळी संधी, वेगळा हाप आपल्याला पाहायला मिळते. फारसे खेळाडू प्रकाश जत्वामध्ये नसतात आणि त्यांना या ठिकाणी प्रकाश सोबत येण्याची संधी असेल. काय ते स्पोर्ट संघांना जिंकला टॉस, त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा घेतला निर्णय. त्यांचा निर्णय त्यांना सार्थ ठरवायचा आहे. दुसऱ्या बाजूला आपण प्रतिस्पर्धी संघ जय श्रीराम एन्जॉय, यावेळेला एन्जॉय किती करतात, किती जॉय करतात मैदानावरती ते देखील 65 धावसंख्या उभारू असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. मैदानावरचा खेळ रंगेल आणि त्यावेळेला निश्चितच पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये एक मधुर आवाज पालघर जिल्ह्याचा प्रमोद शेडगे आपल्याबरोबर जॉईन होतात. ओव्हर टू कॉम बॉक्स. थँक्यू व्हेरी मच प्रशांत जाधवडे सर. या अगोदर आपण हार्दिक किनी यांचा आवाज ऐकलात. प्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर होताना पाहायला मिळते. विपुल पांडुलकर आणि त्यांची संपूर्ण टीम, सिद्धार्थ कदम, त्याचप्रमाणे अश्विन गोपाळे अँड दीपेश अवगडे. या स्पर्धेचे शिल्पकार, आणबान, शान, मान, सन्मान, या स्पर्धेची हृदयाची धडकन अर्थातच कुमार शुभम पाध्ये यांच्या नेतृत्वाखाली आणि संकल्पनेतून साकार होणारी ही 4थ्या वर्षामध्ये दमदार आणि शानदार स्पर्धा आपण पाहू शकतायत. पहिलाच बॉल किशोरच्या बॅटमधून अप्रतिम देखणा फटका पाहायला मिळतोय. क्रॉस बॅटचा जरूर उपयोग केला. मनगडाचा वापर करत असताना चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. खणखणीत आणि सनसनाटी SP बॉईज ट्रॉफी चौकार. सर्वांचं सहर्ष स्वागत. यानंतर जय श्रीराम एन्जॉय वर्सेस गायत्री स्पोर्ट्स दोन्ही संघ. किशोरच्या बॅटमधून दमखम दाखवणारा हा फटका पाहायला मिळतोय. हुकच्या फटक्यात कन्वर्ट करत असणारा हा फटका आपण पाहू शकाल. चौकारानंतर आलेला हा झन्नाटेदार SP बॉईज ट्रॉफी षटकार. त्याला पाहायला मिळतोय. गोराईच्या मैदानात सुद्धा या खेळाडूने खूप चांगली कामगिरी केली गेली. ऑन साईडला मनगडाचा वापर करत असताना सॉफ्ट हँड बॉटम हँडचा उपयोग केला होता. सिंगल मिळते. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 11 धावसंख्येवर. आज वेगळंच प्राईज देवानंद पाटील यांच्यावर लावलं गेलं होतं. मिस्टर देवा एक डीजे ऑपरेटर म्हणून ज्यांची ओळख ही सुद्धा आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांच्यासाठी विकी पाटीलने खास प्राईज लावलं होतं आणि त्यांच्या चेहऱ्यावर स्माईल आली होती की 1 बॉलमध्ये 3 धावा जर पळून पूर्ण केल्या तर ₹500 हे चॅलेंज होतं. परंतु ते चॅलेंज स्वीकारलं नाही. पुढील वर्षात जरूर चॅलेंज स्वीकारतील किंवा ही मॅच जिंकली तर चॅलेंज स्वीकारतील. त्यांचेच बंधू होते. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. नो बॉलचा इशारा आणि डेफिनेटली ॲब्सोल्युटली राईट डिसिजन यावेळेला पाहायला मिळतोय की कमरेच्या वरती फार वेगाने चेंडू निघून गेला. 1+1 एकंदरीत अशा 2 धावा मिळाल्या आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 13 या धावसंख्येवर. बॉल फेकून झाले 3 फ्री हिटचा इशारा सादिक राजापूरकर सरांकडून यावेळेला जरूर दिला गेलाय. फुलटॉस बॉल होता. ऑन साईडला फ्री हिटच्या बॉलवर जरूर खेळले गेले. फिल्डर त्या ठिकाणी तैनात आहे. चांगली फिल्डिंग होते. फेक येईपर्यंत सिंगलवर फक्त सॅटिस्फाईड राहावं लागेल. चतुर पाटीलच्या हातामध्ये चेंडूची फेक होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 14 या धावसंख्येवर. एक चांगली स्टार्ट कशी असावी हे मात्र दर्शवत असताना आपण पाहतायत मॅच बॉल त्या ठिकाणी आलेला आहे आणि त्यासाठी पंच लगेच सिग्नल करत असताना पाहायला मिळत आहेत. नितेश कदम एका साईडला आपण पाहू शकाल ज्यांचा पहिला सामना त्यांनी खिशामध्ये घातला. त्यांची उत्कृष्ट कामगिरी राहिली. परंतु कुणालने जी बॅटिंग केली ती अफलातून पाहायला मिळाली होती. संकेश गावड अँड ऑल टीम यांना कॉंग्रॅच्युलेशन असेल.
अप्रतिम स्क्वेअर ऑफ द विकेट लेटकट खेळला गेलाय. जबरदस्त फटका, नजाकत भरा शॉट, बुद्धिमत्तेचं क्रिकेट, इंटेलिजंट क्रिकेट खेळत असताना चेंडू स्टॉप होतोय. 2 धावा मिळतील त्या सुशांतच्या बॅटमधून आणि दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 16 या धावसंख्येवर. 16 रन्स ऑन दी बोर्ड. 5 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. 54 धावांचा पाठलाग करताना जी स्टार्ट हवी होती ती स्टार्ट होताना पाहायला मिळते. फाउंडेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट आणि त्याचं प्रात्यक्षिक यावेळेला दर्शवलं गेलंय. ऑन साईडला लो फुल टॉस बॉल होता, थोडेसे स्टेप आउट झाले होते. बॅटचं टॉप एज, कॉट अँड बोल्डची संधी आणि इथे सुशांतच्या खेळीला पूर्ण विराम. बॅक टू द डग आउट. शेवटच्या बॉलवर विकेट मिळते ती मिस्टर आदित्य या गोलंदाजाला. आदित्य आपण पाहतायत एकाच साईडला, मात्र शेवटच्या बॉलवर अखेरकार विकेट मिळाली. सुशांतला पाठवला पॅव्हेलियनच्या रस्त्याला आणि पहिली विकेट त्याच्या खात्यामध्ये पाहायला मिळते. 16वर 1 गडी बाद. लेवल आहे क्वालिटी ऑफ क्रिकेट म्हणून या स्पर्धेची ओळख पाहायला मिळते. पहिलं षटक आणि पहिल्या षटकामध्ये शेवटच्या बॉलवर विकेट मिळाली आणि फलंदाज या ठिकाणी आपण पाहताय सुशांतला तंबूच्या आसऱ्याला परतावं लागलं. आदित्यला मिळाली विकेट. आदित्यचं एक मी पाहिलं वैशिष्ट्य आहे की बॅट त्याची जेव्हा हातातून सुटली होती त्याने बॅटला चुंबन केलं होतं, म्हणजेच त्याने दर्शवलं की याच बॅटने आम्हाला मात्र आज नाव दिलेलं आहे. कारण क्रिकेट हा आमचा मान आहे, क्रिकेट हा आमचा सन्मान आहे, क्रिकेट हा आमचा अभिमान आहे, क्रिकेट आमची धडकन आहे, तर क्रिकेट आमचं पहिलं प्रेम आहे, क्रिकेट हाच आमचा धर्म आहे, हे प्रत्येकाने व्यापून टाकलं गेलंय. रबर बॉल क्रिकेट आपण पाहतायत या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस. ऑन साईडला किशोरच्या बॅटमधून फटका तर चांगला आहे. 2 फिल्डर त्या ठिकाणी तैनात होत आहेत, परंतु जजमेंट चुकलं. 2 फिल्डरची मात्र यावेळेला बातचीत झाली आणि तेवढ्यात चेंडू निघून गेला. 1 बाउन्स, चौकार, 4. किशोर इज ऑन अ फायर. काय बॅटिंग यावेळेला पाहायला मिळते. किशोरची आकडेवारी यंदाच्या वर्षामध्ये जरूर आपल्याला स्पष्टपणे दिसते. 40+ क्रिकेटमध्ये संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 20वर जाऊन पोहोचली गेली. बॉलर तयार उद्देशचा हा बॉल अप्रतिम. उद्देशचा हाच मात्र उद्देश होता की याच लेंथला मला गोलंदाजी करायची आहे, परंतु सुरेख साथ सहकार्याने दिली नाही. फिल्डर हा क्रिकेटमधील महत्त्वाचा दुवा आहे. जेव्हा तुम्ही फिल्डिंग मात्र कमी स्कोरमध्ये जेव्हा तुम्ही चांगली फिल्डिंग करता, त्या धावा वाचवता, तेव्हा ऑटोमॅटिकली दबाव हा प्रतिस्पर्धी संघावर वाढताना पाहायला मिळतो. चेंडूला मात्र यावेळेला सोडून दिलं, लेफ्ट केलं, एक्झिट केलं. खराब फिल्डिंग, चुकीला माफी नाहीये. वाईट +4 मिळतील 5. नशिबाचा चौकार, 5. 5 धावा येत आहेत आणि संघाची धावसंख्या 25वर जाऊन पोहोचली गेली. 25 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय देखणी स्पर्धा, समोरच भव्य दिव्य ट्रॉफीज. प्रत्येकाच्या मात्र नजरा या ट्रॉफीजकडे लागलेल्या आहेत की ही ट्रॉफी माझ्या घरामध्ये असावी, SP बॉयची ट्रॉफी माझ्या घरामध्ये असावी, त्या कॅप्टनच्या घरामध्ये असावी, त्या 11 खेळाडूंच्या घरामध्ये फिरती ट्रॉफी असावी. पुन्हा एकदा बॉल तयार. पायावरचा चेंडू मात्र सहजगत्या खेळून काढण्याचा प्रयत्न जरूर केला गेला आणि सरळ चेंडूला मात्र या ठिकाणी डॉट बॉलच्या भूमिकेत आपण पाहतायत मिस्टर उद्देश करत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 25 या धावसंख्येवर बॉल फेकून झालेत ते आतापर्यंत 3. षटक क्रमांक दुसरा आहे. दुसऱ्या षटकातील बॉल फेकून झालेत ते 3 आपण पाहतायत. 25 धावा. उद्देश विकेटच्या शोधामध्ये आहेत आतापर्यंत गोलंदाज मनीष 11 बेलपाडा. बाउन्स यावेळेला जरूर पाहायला मिळाला. आवाक्याच्या बाहेर होता. पंचाने मात्र वाईट बॉलचा इशारा जरूर केला गेलाय. सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून गेला. अनपेक्षित बाउन्स ज्याला म्हटलं जातं. जेव्हा गुडलेन स्पॉटवरून अचानक चेंडू जेव्हा उसे घेतो तो बाउन्स होतो. इथे 1 बाउन्स बरोबर दाखवलं गेलंय. इथून जर अजून एक बाउन्स आला तर तुम्हाला तिथे नो बॉलचा इशारा दिला जाईल. हे पंचांचं मत स्पष्टपणे त्या ठिकाणी दर्शवलं जातंय.
अप्रतिम गुड डिलिव्हरी, खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. उद्देश नो बॉल जरूर आला, त्या अगोदर चौकार सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला. खूप चांगली गोलंदाजी होते, परंतु क्षेत्ररक्षकाची त्याला अनमोल साथ मिळत नाहीये. संघाची धावसंख्या 26 वर जाऊन पोहोचली गेली. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 4. गुड डिलिव्हरी, सुपर लेंथ लाईन, टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतोय. ही बॉडी लाईन डिलिव्हरी होती. ज्या पद्धतीने अचानक मी या अगोदर सुद्धा उल्लेख केला होता की गुडलेन स्पॉटवरून जेव्हा चेंडू अचानक उसळी घेतो त्यावेळेला मात्र पंच काहीच करू शकणार नाहीत. आणि ज्या वेळेला तुम्ही अचानक बाउन्स अधून टाकण्याचा प्रयत्न करता जाणून बुजून जेणेकरून फलंदाज बीट होईल, त्यावेळेला कदाचित तो अनपेक्षित बाउन्स पाहायला मिळतो आणि अशा वेळेला पंच मात्र 2 हात खुले करतात. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 26-26. उलटॉस बॉल होता, सरळ खेळलेस. आदित्य मात्र त्या ठिकाणी हॉलीबॉल प्रमाणे चेंडूला पास केला, सरळ चेंडू फेकून दिले. 6 धावांकरता खराब फिल्डिंग, षटकार. स्कोर कार्डवर लागली जाते तब्बल 32 या धावसंख्येवर. 4 बॉल डॉट आले, त्यामध्ये एक चौकार जर आपण पाहिला तर हा खराब फिल्डिंगच्या मुळे 2 चौकार आले. इथे षटकार सुद्धा पाहायला मिळाले खराब फिल्डिंगमुळे. म्हणजे ज्या वेळेला सामना समाप्त होतो त्यावेळेला फक्त पश्चातापाची वेळ असते. इट इज नो यूज क्राईंग टू ओवर स्प्लिट मिल्क. दूध ओतू गेल्यानंतर शोक करण्यात काहीच अर्थ नसतो. जे काही करायचंय तुम्हाला ते मैदानात करायचं आहे. अभि नाही तो कभी नाही. षटकार आला आणि षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 32 वर जाऊन पोहोचली गेली. 32 रन्स ऑन दी बोर्ड. आता येणारे बॉल आहेत 18 आणि 18 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 22. 18 बॉल आणि 22 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. जय श्रीराम एन्जॉय, गायत्री स्पोर्ट्स या 2 संघांच्या दरम्यान अतिशय सुंदर लढत. यानंतर होणारा सामना ही जलबादेवी सरावली आणि पवनसूत, अतिशय सुंदर लढत पाहायला मिळेल. देवानंदचा हा पहिलाच बॉल मात्र खूपच बाहेर निघणारा होता आणि ऑब्विसली या ठिकाणी आपण पाहतात खेळपट्टीच्या बाहेर असल्या कारणानं सादिक राजापूरकर सर नो बॉलचा इशारा दर्शवत असताना 1+1 अशा 2 धावा, 34 धावा फलकावर, 20 धावेची आवश्यकता आहे. शेड्यूलनुसार आता परफेक्ट आपण चाललेलो आहेत. फ्रीहिटचा सिग्नल, गोल हात फिरतोय. अर्थातच या चेंडूवर जोखीम पत्करण्यास भाग पडलं जातं या बॉलवर. हा वेळेला किशोर सोडणार नाहीयेत. अशा प्रकारचे चेंडू जर आले तर झोपेतून उठून सुद्धा मात्र फलंदाज जशी बॅट घेईल तसा मात्र षटकार मारेल. अशा प्रकारचा हा खूपच खराब बॉल होता आणि त्याच्यावर मात्र चेंडूवर प्रहार केला. षटकार मिळाला. संघाची धावसंख्या 40 वर जाऊन पोहोचली गेली. तिसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ झालाय. रेग्युलर प्रॅक्टिस नसते आणि अशा वेळेला मात्र गोलंदाज जेव्हा गोलंदाजीवर येतात त्यावेळेला त्यांना प्रश्न पडतो की खेळपट्टीवर कुठे एक्झॅक्टली चेंडू मात्र या ठिकाणी पिच करावा. म्हणून प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट. कोणताही खेळ असो, क्रीडा क्षेत्रामध्ये जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करतील त्यावेळेला त्या क्रीडा क्षेत्राचं स्वतःचं नाव उंचावलं जाईल. त्यासाठी प्रॅक्टिस अँड प्रॅक्टिस इज मोस्ट इम्पॉर्टंट. तुम्ही किती पावसाळे पाहिले याला महत्त्व नाही आहे, त्या पावसाळ्यात तुम्ही कसे दिवस काढलेत याला फार महत्त्व आहे. गुड डिलिव्हरी, खूप चांगला चेंडू पाहायला मिळतोय टप्पा अचूक पद्धतीने. आता देवानंद ह्या वेळेला मात्र चतुरस्त्र वाणीने गोलंदाजी करताना चतुरच्या हातामध्ये चेंडू निघून जातोय. 2 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 40 वर जाऊन पोहोचली गेली. पाऊस थोडासा मात्र वरुण राजाने विश्रांती घेतली. आज सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. प्रादेशिक हवामानाने मात्र 18 आणि 19 या दिवसामध्ये जरूर मोठं आव्हान पाहायला मिळतं. अर्थातच मुसळधार पावसाची भरपूर ठिकाणी मात्र कोंडी होईल. या षटकार आला. षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. एकंदरीत 46 रन. 3 बॉलचा खेळ झालाय. आता विजयासाठी अवघ्या 8 धावा. गोराईच्या बीचवर सुद्धा मात्र किशोरने जी बॅटिंग केली होती आणि बॉलिंग केली होती वाखाणीजोगे पाहायला मिळाली. ऑफ साईडला खूप चांगला फटका गॅपमध्ये खेळला गेलाय. आदित्य पुढे सरसावेल. तत्पूर्वी सिंगल मिळेल. सिंगलमधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला आणि पाहता पाहता 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या 48च्या घरामध्ये पोहोचली गेली. विथ द बॉलने 2 षटकं किशोरने हाताळले पहिल्या डावामध्ये, पहिल्या सत्रामध्ये. त्यावेळेला 2 षटकांमध्ये त्याने धावा खर्च केल्या गेल्या होत्या. ते जवळजवळ आपण पाहतायत 18 रन्स आणि 2 विकेट. आणि विथ द बॅटने आतापर्यंत क्लास बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. क्वालिटी. 6 धावेची आवश्यकता. या चेंडूवर फिनिश होईल की अजून चेंडू लागतील?
मात्र इथे मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. फिल्डर त्या ठिकाणी पुढे पोहोचतायत, परंतु चेंडू जरूर अगोदर लँड होत असताना पाहायला मिळतोय. किशोरच्या बॅटमधून एक धाव येईल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 49 या धावसंख्येवर. यानंतर शेवटची मॅच पहिल्या फेरीतील आई जलबादेवी सरावली वर्सेस पवन सूत या दोन संघांमध्ये. क्षमस्व विघ्नहर्ता ग्रुप आणि मनीष 11 बेलपाडा या दोन संघांमध्ये सामना पाहायला मिळतोय. तर यानंतर जयश्रीराम एन्जॉय आणि गायत्री स्पोर्ट्स आणि तदनंतर आई जलबादेवी सरावली वर्सेस पवन सूत अशा प्रकारचे सामने मात्र आजच्या दिवसातील आपल्याला पाहायला मिळतील. हळूहळू विजयाच्या दिशेने पाऊल वाटा मात्र जरूर उचलताना पाहायला मिळत आहेत. किशोरची बॅटिंग अफलातून राहिले, त्याचं टायमिंग जे आहे ते प्रॉपरली आपल्याला पाहायला मिळतं आहे. मनीष 11 बेलपाडा जबरदस्त बॅटिंग करत असताना आत्तापर्यंत सुंदर किशोरची बॅटिंग बहरली गेले. हिरवळ असं मैदान, निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे मैदान, कारण निसर्ग हा मानवाला दिलेला खऱ्या अर्थानं आपण पाहतायत एक दानशूर मित्र आहे आणि त्या निसर्गाची कदर करणं हे आपल्या हातामध्ये आहे. म्हणून शुभमजी पाध्ये यांनी सांगितलंय की झाडे लावा झाडे जगवा हा मात्र जरूर मंत्र दिला गेलाय. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, हेच मात्र ब्रीद वाक्य आपल्याला पाहायला मिळतं. या ओवी आहेत त्या संत तुकाराम महाराजांच्या. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती 50 या धावसंख्येवर. 50 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. 4 धावेची आवश्यकता. पुन्हा एकदा बॉलर तयार. गुड डिलिव्हरी, खूप चांगला चेंडू. उद्देश गेल्या ओव्हरमध्ये सुद्धा खूप चांगली गोलंदाजी त्याने केली होती. 4 बॉल डॉट सुद्धा फेकले होते, परंतु फिल्डिंग मात्र मिस फील्डचा फायदा मिळाला प्रतिस्पर्धी संघाला, मनीष 11 बेलपाडा या टीमला. आणि विघ्नहर्ता ग्रुप हा संघ थोडासा मात्र यावेळेला आपण पाहत आहेत की वंचित राहील असं स्पष्टपणे जरूर चित्र दिसताना पाहायला मिळतं. आज रबर बॉल क्रिकेटला आलेला ग्लॅमर, क्रेज, सुगीचे दिवस, सुवर्ण काळ हा क्रिकेटला येतोय. नो बॉलचा इशारा जरूर दिला गेला. किशोर मात्र यावेळेला जास्तीत जास्त वेळ घेणार नाही, त्यासाठी 2 धावा जरूर पाहायला मिळतील. 9+1 अशा पद्धतीने 2 धावा मिळतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोचते 52. अवघ्या 2 धावेचं लक्ष्य. 52 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. क्रिकेटचं फीवर हे मात्र 365 दिवस पाहायला मिळतं. 27 जुलैपासून श्रीलंका दौरा आपण पाहताय. सूर्यकुमार यादव एका साईडला T20चा फॉर्मॅटचा कर्णधार, तर रोहित शर्मा आपण पाहणार आहोत वन डे आणि कसोटीचा कर्णधार. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. चेंडू निघून जाईल पाठीमागे, तत्पूर्वी 1 धाव वर्जित केली जाईल. स्कोर इज लेवल आणि नो बॉलचा इशारा. +1 अशा पद्धतीने विजयावर शिक्कामोर्तब केला गेला आहे. विजयाची मुहूर्त मेट रोवली गेली मनीष 11 बेलपाडा या टीमने. कॉंग्रॅच्युलेशन. चला, मॅन ऑफ द मॅच आणि लगेच आपण फिल्डिंग सजून घ्यायची आहे. वेळेची दिरंगाई न करताना